नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज भेंडीची मसाला भाजी बनवणार आहे। यासाठी भेंडी घेतलेली आहे पाव किलो, धुवून घ्यायची आणि एकदम कोरडी करून कट करून घ्यायची आहे। थोडंसं पाणी राहिलं तर एकदम लाळीसपणा येतो भेंडीला। यासाठी भेंडी कट करताना कधी पण एकदम कोरडी भेंडी करूनच कट करायची। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूचे देठ कट केलेत आणि अशा पद्धतीने उभे कट करून घ्यायचेत। तर सर्व भेंडी मी कट करून घेणार आहे अशा पद्धतीने। तर तयार झालेली आहे कट करून भेंडी। आता भाजी साठी फोडणी टाकायची। तर 1 चमचा तेल टाकायचे याच्यामध्ये। तर तेल चांगलं गरम झाल्यावर याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची। तेल गरम झालेलं आहे तर मोहरी टाकायची याच्यामध्ये सुरुवातीला। तर उभा कट केलेला लसूण टाकलेला आहे मी याच्यामध्ये फोडणीत आणि भेंडी टाकून घ्यायची कट केलेली आणि तेलामध्ये चांगली परतून घ्यायची सुरुवातीला। तर चवीनुसार मीठ टाकायचे त्याच्यामध्ये आणि मीठ टाकल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचे। तर झाकण ठेवल्यामुळे एकदम भेंडी अशी मऊसूत होते। तर आता झाकण काढून एकदा परतून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकून घ्यायचे। तर लाल तिखट टाकायचे, धने जिरे पावडर टाकायचे आणि थोडंसं शेंगदाणा कूट टाकायचे। भेंडी शिजत आल्यावरच शेंगदाणा कूट टाकून घ्यायचे याच्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचे। तर आता सर्व मसाला याला भेंडीला लागलेला आहे। तर मी आता मॅगी मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे। मॅगी मसाल्यामुळे लेकरं आवडीनं खातात, यासाठी मॅगी मसाला टाकायचा आणि झाकण ठेवायचे। तर 5 ते 10 मिनिटे मी मध्यम गॅसवर भेंडी शिजण्यासाठी ठेवलेला आहे। तर पाणी 1 ते थेंब पाणी न टाकता मी भेंडीची भाजी तयार केलेली आहे। तर अजिबात पाणी टाकायचं नाही, पाणी टाकल्यावर एकदम असं चिकटपणा येतो भेंडीला। तर आता भेंडी तयार झालेली आहे। तर बघू शकता आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे, तयार झालेली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।